तुमचं हे असं हाड काय? अहो मी झोपलंय माणूस तर अहो. दमून आलंय तिथे काय झालं आता तुला काय झालं म्हणजे खुशाल झोपत तुम्हाला काय आणि डाव होती माणूस बेत ना लाज बी आहे का काही? आज तिथे झोपलो असतो का खरंच बेन लाज आहे तुम्ही. काय बोलत तिला का नवऱ्याला असं बोलतीत काय ए, मी काय काम धंदा करणार नाही माया डोक्याच्या वर मग चाललंय. आता काय करती काय करते म्हणजे तिने काय नुसतं मॅडम आणि बसायचं आणि मला कामाला आणलंय तुम्ही. करा कोणी बी तो करायचं काय तिने काय काय करायचं तिने करायचं? तिचा नवरा तिला किती का जीव लावितो, कुठं घेऊन हिंडतो फिरवतो आणि तुमचं नुसतं कामात कोंबून ठेवलंय मला. आणि तो कुठे गेला होता फिराय कुठं गेला होता बघा ना, आल्यावर दिसन कुठं गेलते फिरायला. ते कुठे जाते फिराय हा? काय काम धंदा माणसाने सगळं आपण करायचं, त्यांनी मजा हाजा करायची नसती. तसं बी काय तसं बी म्हणजे तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला तर कुठं फिरायला तर आवडत नाहीच नाही, पण नुसतं घरी झोपायचं आणि मला तिकडं कामात कोंबायचं. बरं तो बी झोप चल जाऊ दे मरुती झोप लाज आहे का? काय मी त्याला काय म्हणते? बोलते? यांचं काय ऐकायची गाय बन्यांचं आपण नुसतं झोपून राहायचं त्यांना माहित काय काम उगायचं का? हा काय खायचं का हा त्यांना म्हणत तुम्ही आणा आतापर्यंत आम्ही आणत होतो होईल ना तसं. वजनात सांग जरा वजनात तुमचा भाऊ ऐकायला नाही मोकळा, नुसता बायकोचा बैल झालेला आहे. म्हणजे ते 15 ऑर्डरला पतोय आणि मग काय कळत नाही का पत्र आडलं पतो का काय? धुणं मॅच धुवायचं, भांडे मॅच घासायचं, स्वयंपाक मीच करायचं. तिला नाही बाई ताई डोकं दुखत आहे, नाही बाई ताई आमकं होतंय. अरे कवर काय? आणि पहिले तर घेतले माय माय लय चांगली लय बाई तू बसन मी ही करते अहो, मी ती मग करते ना आता काय रोग आला नवीन नवीन सबदून घ्यावा लागत. मग असं नाही का जे सबद येतं त्याच्या लगे डोक्यावर बसायचं आणि कानात मुतायचं. मग कानात मुतली काय तुया अहो ती म्हणे असं मला वाटलं का काय उद्योग वाढवलं तिने काय तू झोपली होती काय मोकार उद्योग करीत काय बी कानात तर कुठे गेली होती आणि मला काम करायला मोकळं ठेवायचं, स्वतःचा मोबाईल ठेवायचा आणि वरून माझ्या मोबाईल जवळ घेऊन बसायचं. हा मग म्हणलं माया याच्यातलं संपत ना काहीतरी डाटा का काय हा मग माझ्या म्हणलं याच्यात सोडून द्यायचं नाही याला चालू करायचा त्याला काय होते तेव्हा पण ते नाटक बाद झाले तुमचे. मी काय मग एक काम कर करणार नाही, काय 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 म्हणणं नाही तर आहे मी तुझं? जाईन माहेराला निघून मी राहणार नाही. नाही तर आपलं पहिली गोष्ट ना पहिलं वाटून घ्या. आता बाद झालं एकत्राचा राडा. चांगलं बोल काय करायचं चांगलं वाटायचं बोल का? नाही. ए, पण काय मग करायचं किरकोळ बांधण्यासाठी किरकोळ भांडण्यासारखं नाही. माझ्या जीव घ्यायचं काम चाललेलं आहे. तुम्ही तिघा माझ्या आजा करतात, मलाच खूप मोठं ठेवलंय घरात. एक तर त्यांना सांगा समजत असलं तर ठीक, नाही तर वाटून घ्या आपलं आपलं. आणि वाटून असं तसं नाही, फार घरापासून तर वाट्यापासून सरळ वाटून पाहिजे मला. म्हणजे फार जाड लोटते सगळं 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 वाटून पाहिजे. इथे यायचं कुठं हे काय कामाचं? एका माणसाचा जीव घ्यायचा तुम्ही. अरे पण काय बरोबर नाही वाटत रे मला ती तुम्हाला बरोबर वाटत नाही तर तुम्ही काम करा, मग माझ्याने होत नाही आता. पण मी वाटून घेतो हा पण तुला तर माहिती मला काही लय काम होत नाही. तुम्हाला होत नाही तर मी करते ना काम, हा, वाटून तर घ्या. मग काय नाही मग तंतू तंतच घेतो मी आहे ना वावरात काम करून घ्यायला आणि मी करायला बी मी हा, सगळं करते ना, पण मग- एकत्रात पैसा माझ्या हातात येत नाही म्हणावा असा. बर 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 तू मग इथून पुढे ना तुझ्या हातात पैसे बी येते आईस मजा करशील जरा मग काय यांनाच करून ठेवायचं हा. का सगळं? आपण घरात राबायचं आणि यांनी बाहेर हिंडायचं. येऊन दे त्या वाहन केला म्हणे तुझी बायको घेऊन हिंडतो त्यांना जरा समजून सांगा. पदराचं पदर सोड ना म्हणा, तो कवर पदर घेऊन हिंडतो. माय बायको पार खराब करून टाकली काय होती लग्न झालं तवा मग कवर काम करायचं तिने त्यांना फोन लावा, कुठे पहा जरा. फोन लाव का त्याला हा त्याला काय ते फिरत असेल कुठं गाडी गेला असेल कुठं जिथं नादवण तिथं नादवत अहो बायकोला नुसतं घेऊन हिंडत आहे, नादवता नाही. कुठं पिक्चर पाहायला जाय तर कुठं जेवायलाच बाहेर जाय. म्हणजे श्रीमंतीन बघत काय तसला आणि मग नगरला जाऊन काय करतात? आपण काय इथं घरात बघताय ना आपल्याला तुम्हाला हाय तो म्हणतो टीव्हीला बॅलन्स संपल्यावर टाकू का हा टाकू का? मग त्यांना काय गरज आहे? ते काय पाहत बसत आहेत का? आपल्यालाच लागत नाही, घरात मग टीव्ही तू पाहायला. चांगल्या याच्यात सिनेमा थिएटरला बघतोय ना जातात ते. आपल्याला घरात त्याचा कार्यक्रम लावतो मी थांब कुठं गेलाय तो त्या दिवशी दोघांचं चाललं होतं, म्हणजे धुणं धुवायला मी कपडे मला त्या चिठ्ठ्या सापडल्या त्या थिएटरच्या पिक्चरच्या. हा म्हणलं अगो बाई टिकटॉक काढलेली टिकट काढलेले. त्याच्या हिरोनीचे फोटो होतो काय तुमचं तोंड हल्लं नाही नाही पाहिजे. मग आज त्यात कारण मी केव्हा गेलोय तिथे तू सांग की तुम्ही सविस्तर फोन जरा. करून त्या भाऊजीला विचारा. लावलाय फोन हॅलो बोल ना भाऊ. सांभाळा अरे कुठे आहे तू अरे मी इकडे गावात आलो बायको घेऊन हम्म. बायकोला घेऊन पाणीपुरी खायची तुला. पाय- वा वा, पाणीपुरी जाऊ दे, काय तुझं पाणीच असतं ती. 4-2 आण गरीबी कसले असतात बघू आणि ते पुरीवाल्याला तेवढं सांगितलं संपले त्याच्याकडे. त्याच्या आईला मानावं लागेल लागा तुला बी ते पार्सल आणा म्हणजे काय पागळून जाते सगळ्या त्यावर गाळ होईल त्या सारं घरी येऊस असं सुट्या सुट्या नाही भेटत काय नाही ना. त्याच्या आईला बोलून ते पाणी टाकायचं मग दुसरं काय भेटत सुट आणि ती चव काय तुला लागायची रे. हा ती बी महत्वाचं आहे मला काय कळायचं तुला इकडे बुकिनी कांदा फोडून काय चव हा नाही नाही बरं झालं तू तरी हुशार मला आलं एक काम कर
तू घरी ये पाहिला घरी. येणार घरीच येणार आहे. हा घरीच येतोय बायकोला घेऊन हा. बघू मग काय करायचं ती. मला पाणीपुरी कळती का बुकीस कांदा फोडीतोय का काय रेंदा काढितोय इकडे तू घरी. बांधव बसून तू खायचं. हा घरी 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 हा घरी ये. बरं, बरं. हा बघ गडी कशा पंचायती आणतोय. काय म्हणते तो म्हणतो पाणीपुरीचे ती पाणी होईन वाटणी आणतानी. पाणीपुरी खायला गेले याच्या बापाने केलं का पाणी व्हायला काय तिथं सुट्ट सुट्ट भेटत नाही काय नाही, ती तेवढं भरून कळतं देत नाही का का. तुम्हाला हा? पाणीपुरी खायला बायको निधी हा 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 नका करू तोंड इथंच घेऊन. पोऱ्याचा स्वयंपाक केला असता जमलं नसतं का. तुमच्या तर तोंडी लागणं म्हणजे मूर्खाचे काम मग? आहे. बसा तुम्ही इथं मी जाते तिकडं. मी जरा झोपतो तेव्हा आल्यावर मला उठव. मी उठणार नाही आणि मी संध्याकाळी काही करणार नाही तुम्हाला आता तू सांगते. करू नको काय नको मी सगळं तंतू तन मीच करतो सगळं. तंतू त्याला- तंतू करा नाही तर तिकडे चुलीत घाला. त्याला फक्त तुम्ही येऊ दे. जा. मला ही देते का पांघरा आणि ती काहीतरी. या माणसाचं डोकं लावून नाही ना नालायकपणाचे लक्ष नाही. हा वाटून घ्यायचं म्हणती तवा जमत. पाणीपुरीच खाऊ वाटली होती. अय, काय आहे? कुठे कुठं गेले काय? ते पाणीपुरी हा? खायला पाणीपुरी खायला गेले ते. तुम्हाला कशाला सांगायचं कुठं गेले होते ते? हा मी कोण विचारणार आहे की नाही? मग कशाला गेलं विचारतात जाऊ दे, कशाला खायची होती म्हणून नाही चल. खायची तिला लय ना दे खायचा त्याचं मला म्हणायचंच नाही काही पण घरच्या कामाचा तिला कटाळा यायला. हे काम करणार करीत तू हा आता आहे तुम्ही म्हणलं करायला ए, मग ते कशाला? मला सांगूच नको तू ना भाऊजी तुम्हाला पण त्यांनी फोन केला होता ना मी घरच्या काम करणार नाहीये आणि आम्हाला वाटून लागत आहे. तुम्ही तुमचं घ्यायचं ना आम्ही आमचं घ्यायचं हे नको झंझटच नको तुमच्या काही मोल करीन नाही मी काम करायला सगळे. वाटून घ्यायचं असतं ना तेव्हा हा. आपण एक विचारानं राहतो. नाही नाही मला नाही एवढं राहायचं काय विचाराने तुमच्या विचाराने तुमची लय मजा आयुष चालली ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर करा माझ्या जीवावर नका करू. तुमच्या जेव्हा कुठे आहे? आणि मग कोणाच्या जीवावर आहे ते? पाणीपुरीचे पैसे काय हा, तुम्ही दिले मग काय? विचार ना कुठून पैसे येतात हा. सगळं यावर कोणाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे? मग तेच करायला पाहिजे ना घरात मी काम करायला शेतात आम्हीच काम करायचं आयता पैसा तुम्ही घ्यायचा आणि आमच्या जीवावर मजा करायचा आणि ओळख म्हणायचं कोणाच्या जीवावर तुला लागलं देत नाही का मग मी? आम्हाला लागल्यावर नकोच आमचा वाटून द्या आणि आमचं उपकार काही केल्यावानी का बोलू राहिलं तर उपकार केल्यावानी तू हा, कधी मग. वावरात जाती का मला येतच नाही वावरातलं काम. मग तसंच तू एक कर काम कर, आता परत आपल्याला पिक्चरला वहिनीला घेऊन जाऊ आपण. मला नाही यायचं पिक्चरला मला ते पिक्चर नको काहीच नको माझं माझं मला वाटून लागत आहे आम्ही आमचं सेपरेट करून खाऊ तुम्ही तुमचं स्वतः वावर करा कष्ट करा पैसे कमवून मग मजा आजा करा मग तिला कळतं. कर्ज आहे आपल्यामध्ये कर्ज आणि ती हा कधी सगळं काढायचं वाटून घेऊ कर्ज बिर्ज सगळं वाटून नाही घेऊ कर्ज यार, ते हा. भाऊ काम नाही करते एक तर ते नका झोपून करीन टाकतात. मी माझ्या जीवर ते फेडेन पण तुमचे नाटक ऐकायला मला वेळ नाही आता तुम्ही तुमच्या ना घरात आईला सांगायचं ना घरात बाई धुणं धुई भांडे घास कधी मध्ये वहिनीला स्वयंपाक मला करायला येतच लागायचं. नाही ते करता तर मी काय करू मग तू वेळेवर आहे आणि बाया ठुई कामाला तेव्हा काय मग म्हणते आता- तुम्ही याची कापसाने बाई बरं ऐका ना. करा. कापसावाने कमवून द्या आम्हाला माहित होतं ते आमच्याच डोक्यावर बसून कानात मुतन चल करत होती काय तू लाज बी ऐक नाही हिटकेवाने नका करू बरं भाऊ जाऊ दे मग मी काय करते वेगळं राहते पण तुम्ही माझ्या इथं कामाला येत मी नाही मोकळी तो इथं मग काय वाटलं तो इथं कामाला यायचं तू तो ए, हात मोडत काय एखादी बाया ठुई कामाला म्हणजे मग जावंच काम केलं काय झालं मी नाही मोकळी तो काम करायला मी कमून करू तुला हातपाय देवान दिलेले तू कर नाही तर उपाशी राय हा सांगा ते काम करायचं आणि हा बाई हे तुमचं घर तुम्ही सांभाळायचं माझ्या घरात अजिबात यायचं नाही तुमचं काय पासर असन ते तिकडे घ्यायचं काढून हे आपलं गोदड आहेत ना तिकडे 2-4 आणा मग जाऊन जा अजिबात यायचं नाही हे इथून हे ना भीतीची रेष हा बाई ही तुमच्यावाली नाही आमच्यावाली इकडे यायचं तर अजिबात यायचं नाही. भिंतच घाला ना मग लई म्हटलं मोठी. मी भिंत घालीन नाही तर काही घालीन तो अजिबात इकडे कोंबडी नाही आली पाहिजे का कुत्रा नाही आलं पाहिजे मग मी कोंबड्या मला कोंबड्या हे- पाळलेल्या तुमच्या आहेत. कोंबड्या त्या कोंबड्या. घरी कोंबड्या हा मग ते सगळ्या कोंबड्या मला देऊन टाका आणि कुत्रा सांभाळ तुमच्याकडे घ्या तुमची कोंबडी जर का इकडे येऊन हागली मी तुम्हाला हाताने घ्या काढायला येईन मग हागायचं काय त्याच्यात मग हागन तुमची कोंबडी इकडे येऊन मग एवढं लगेच असतं का कोंबड्याचं हा कोंबडी हागली तर लगेच भितड घालायचं मधी तुमचं काही कचरा सुद्धा माझ्या वाटत आला नाही पाहिजे इकडे वाट्यावर वार तिकून आलं तुमच्याच आमच्याकडे आल्यावर मग काय नाही होणार तसं भिंत बांधून घ्या तुम्ही घ्या बांधून आम्हाला काही गरज नाही आपण तुम्हाला ते वेगळं राहायचंय ना? मलाच वेगळं राहायचं मी सगळं वाटून घेणार आणि मीच सांगणार तुम्हाला तुम्ही एकट्याच राहा भाऊ ना मी एकत्र राहू भाऊ भाऊ राहणारच नाही भाऊ तुमच्या संग कसं काय राहील नाहीच भाऊ. राहणार हा, एकटं राहणार वेगळं राहणार म्हणजे वावरा सगट या गाया सगळ्यात वाटणी पाहिजे तुळशीला अर्ध पाणी निघालायचं अर्ध मी घाली इकडून अरे तुम्ही दोघीच्या मध्ये तुलाच चाळी जायला का आणि मग आता ती मधीच आहे ना आता अर्ध पाणी इकून निघालायचं अर्ध मपलं मी घालीन माझ्या 3 गाया हिच्या 3 गाया हिच्या 2 म्हशी माझ्या 1-2 म्हशी दुधावरली आपल्याला घेऊ दुधावरच घ्यायचे तुम्ही कशा घे मला त्याचं काहीच नाही पण वाटून घ्यायचं तुमची मजाच करते मी आता कस काय एवढे आयुष माझ्या करता तुम्ही स्वतःच्या जीवर नाही केलं तुम्ही आता माझ्या मग जीवर आम्ही स्वतःच्या जीवावर हो करतो जीवावर टाकलं मला तुमच्याच जीवर करून पाहिजे आता माझ्या काय चाललं ते कालवा तुमचं वाट 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 झाली का तुमची झोप मला एक तर झोप यायला म्हणलं कोणाच्या घरी भाऊ, काय तुला पगार पेटलं? देऊन मला फिरावं लागतंय किती किती मामा किती उद्या हा लागतात. लय तुमच्या माग उद्या का बायको घेऊन फिरायला काय माहिती? कोणाचं कोणी गेलं का काय काय झालं त्या वहिनीच्या काय गोळ्या सापल्या काय काय झालं म्हणजे तुम्हाला माहित नाही काय झालं ते काय याचं? वाटून सांगितलं मी त्यांना अर्ध वाटा तुमचा एक घर तुमचं माझ्या घरात काय असलं तर घेऊन जा
त्या 3 गाया त्यांच्या 3 गाया माझ्या कोणाच्या वाटण्या करायच्या कोणाला सगळ्याच्याच वाटण्या करायच्या कोणाच्या करायच्या म्हणजे म्हणजे यांच्या पण तू घरात भाऊ माझ्याकडे राहणार ना मग मी होय हा येते म्हणजे आपल्या वाटण्या करायचं चाललंय काय आपल्या नाही करायच्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करायच्या जरा डोकं आहे का खोकं झालंय आईला खरं ती मागाशी म्हणली होय तू हा मग मला- काय भाऊ येडा आहे का? हा, बरोबर बरोबर ए तुम्ही पाणीपुरी का ते काही का ते मग तुम्ही जा की मग तुम्हाला काय नको म्हणलं नाही नाही ती जमणार नाही ही मरायला लागली काम कर काय तब्येत होती हिची कशी झाली बघ ते म्हशी दूध लाव करतो तुम्ही एक काम- वहिनी नको दूध पिया अरे बाबा बाकी जाऊ दे मला ते आताशी मला सुधारायला लागलंय झोपीत मला नाही कळतलंय मी रातचं जर उठलो ना तर 3-3 किलोमीटर पाय जातो माघारी आलो तुला समजत त्याच्यामुळे मला लई मिलिंक नाही आम्हाला वाटून वाढवायला राहिलं तू असा गेला हा. भाऊ कुठं ती वहिनी जा- कुठं बघताय जाऊ दे मी सकाळच्या पारी माघारी येईन तुमच्या वहिनी म्हणजे कोंबडी दूध नाही इकडे तिकडे झाली पाहिजे. बांधणं करून घ्या त्यात तुम्ही गुडी गुडी घ्या लय मोकार हाना मारा पण कशाला आहे ना वहिनी काम करायला हा वहिनीला मारती का बरं तू थोडंफार करीत जरा नाही मला वेगळंच राहायचं मला यांच्यात तू राहायचं एक काम कर ते आता वहिनी, काय ऐकणार 6 नाही. दिवस तुम्ही काम करीत जा, आठवड्यात एक दिवस कर नाही नाही मग आ? हा? 6 दिवस मी करायचं आणि 1 दिवस तिने करायचं सवय लागतो नाही नाही अजिबात जमणार नाही मी आजपासून तुमचा स्वयंपाक नाही काहीच करणार तुम्ही तुमचं सेपरेट रोज हाटीलात खा बरं जाऊ दे एक काम हाटीलला कर. जा रोज लोक आता ह्यो ह्यो बादी तिकडची खोली तुला कोणची घ्यायची मी ही खोली घेतली बरोबर, आबा तेच इथून इकडे वटा माझा तिला तुझ्या मनात वाटण्या करून हा, टाकल्या. जाऊ दे, बरं दे. मग काय करायचं तुम्हाला घ्यायची तर तुम्ही घ्यायची मी ती घेते मला तसं काहीच नाही पण मला काय तुमच्यात नाही, राहायचं नाही कुंकड बी जाणार त्याच्यामुळे काय नाही त्याचा काही विषय नाही तुम्ही काय करा ती खोली तुम्हाला ही खोली आम्हाला पण तुमचं करायचंच नाही मला काय होतं आता लोक काय करतात कोणाच्या मारामाऱ्या होत्यात कोणाची ती कोणी गिरण इकडे द्या आम्हाला नाही गिरण दोघं पीठ दळी नाही नाही आणि मग भाऊ, वेगळंच करायचं म्हणल्यावर नाही, वेगळं. गोधडी घेऊन तू अंगावर झोपतो तुला झोपीन का मग मी गोधडी घेऊन गेल्या हा जाऊन दे जाऊन दे आता तू नवी शिवरी आपल्याला हा, हा, मी ए शिवेन. बाबा, मी नवी आणि काय तरी ती फाडली तरी तू तीच गोधडी सारखी लागली मारू दे बाबा आता पुढे नाही यांच्या करणार नाद बाबा लागतो तुला. बायकांच्या नाद लागून आपल्या मारामाऱ्या करीत बसतो आता एक काम कर गोठ्याचा प्रश्न राहिला गोठा आहे ना निमा तुला की निमा मला राहू दे. ते दुधावाले सगळे जनावर 6 आपल्याला म्हशी घ्या इथं 3 दुधावी हा, ते दुधावाल्याच घ्या आपल्या आणि 3 जरा कमी दुधावाले म्हणजे जास्त झालं मला राहून दे. हम्म. मला काय नाही जास्त नाही तिला हिला काय होतं हिची तब्येत खराबलेली ही आम्हाला 2 म्हशी मग एक काम दुधावाली कर ना तू रतीप लाव ना माझ्या 4 तुला घे चला 4 म्हशी तुला ए, बरं बरोबर खाटे काय रे तुम्हाला 4 म्हशी नको त्याला. आधीच मी वांगळ झाले मला एक दूध दुधावाली. प्यायला म्हैस होय. लागते. तुम्ही वाटलं नका करू काय चाललंय का? काय सरपंच आहे काय नेमकं सरपंच बी आलं गड्या मग मग ते काय इकडे दाऱ्यावर आले होते काय वा, वावरात. का- बरं नाही होतं का? सरपंच या वाहिल्याचा विषय आहे काय हा वाहिलेच आहे आमचं चाललंय काय वाहिलं. आखलीचा भाग आहे का मग आता काय असं करायचं कुठं वाहिली घेते तुम्ही? आणि मग कसं घेते कारण हाना मारा जोरात हा, मोठा. आज गावाचं सरपंच कुणी केला? कुठं वाहिलं की नसते मानावं लागेल तुम्हाला म्हणजे आमचा आमचं भाव मीठ- विचार आहे रे. मीठ तर चाललंय आणि तुम्ही वाढता वाहिल्या का कुठं रे? गोडीत असते की एवढ्या नाही नाही आमचं जमतं माझं कसं आहे मला तुम्हाला नाही सांगतो. पटत भाऊ नाही नाही नाही, येऊन नाही, देव नाही, गावात नाही. मला चर्चा करायचीच नाही माझ्या वाटण्या झाल्यात म्हणून मला काय जीव आम्ही मार शेजारी खायचा. पाजारी कशाला आहे? हा मग तुम्ही एक काम भांडण करा. लावायला काय तुम्ही शेजारी वाहिलं बाजूला? काय मग वाहिलं निघायचं तर मग आम्ही गोडीत नाही जातो तुम्ही काय सरळ- तुमची सरळ टाकायला आले का? निघलं पाहिजे भांडण. आईला सरपंच करायला मी जर तुम्ही भांडण लावायला आमच्या घरी तुम्ही उद्या आमच्या पोरास्वरांची लग्न व्हायचे एका मेरीच्या लग्नात नाही राहायचो आम्ही भांडणं करायची गरजच नाही ना सरळ सरळी हे खरंय मला पण वाहिलंच काय निघाता मग मला हे म्हणायचं नाही ती पोरगी आहे, अहो. हे कसं होतंय मी आता काय म्हणते ती पोरगी यायला गेली होती पोरगी पोरगी करते काय पोरीच्या वाटण्या करायच्यात का इथे पोरीच्या नाही वाटण्या अरे करायच्या पण वाटण्या आपल्या चालल्यात आता मग भांडणात लेकरच आहे आता सोडून म्हणलं द्यायचं. शहाणा स्वतः सरपंच आलाय 2 शब्द बोलन तर ती बी काही कुंकाची बंद आणते. करायला सांगतो यार, कुठं वाहिली घे नाही होय. मग एक तर केलं तर तुम्ही ना वाहिलंच घेऊ नका आणि केलं तर जरा थोडं त्याच्यात काय रफ कर, रफ कर. हा, शेजारी पाजारी पाहा, माझ्या पाठी पाहिजे पुढे जाय, गाड्या तेव्हा पाहिजे. तुमच्या नाही नाही असं असं सरपंच प्रत्येक गावाला पाहिजे हा, मग हा. तसंच आपलं धोरण तशीच आहे. भांडण लावून द्यायला चांगलं सरपंच चहा बी ठेवायचं नका का घेऊ तुम्हाला? बा, वाहिलं गेलं, सांगितल्याबद्दल. गेलं, काय मी हा? आपलं थोडी टिंगल केली तुमची वाहिलं गेलं घेऊ नका बघा तुमचं बघतो आम्ही आता घरातला आमच्या विषय, मी कशाला ए बाबा हे काय होतं हो, की सरपंच बघा, गावचा आहे ते सांगतो मारामाऱ्या करा त्याच्यामुळं गावात सुद्धा आपली चर्चा अशी निघाली पाहिजे 2 भाऊ बाजूला निघाली पण त्या एका तिसरा माणूस तुझ्या आईला नव्हता. म्हणून सुद्धा म्हणली नाही तिसरा माणूस सुद्धा नाही तिसरा माणूस त्यांच्यात नाही अशा वाटणे घे काय नाही तुला कोणत्या म्हशी लागत आहे त्या म्हशी बी घे वावर तुला कोणचं लागत आहे त्याच्यातलं निम घे पण मी म्हणतो वाहिलं राहायचंच काय आला भाऊ नाही आता ही नाही ऐकत हिचं याच्या डोक्यातच नाही काय गोडी गोडीत आपलं बाजू ही काम नाही करीत म्हणून. अरे, लागायचं चला. काम करू लागलं काय जाऊ दे झालं? त्यांच्या नकाला तोंडी लागू आपलं जाऊ आपलं आणि काय त्यांना ते 3 वेळा सांगितलं सांगून जाऊ दे सांगितलं मी त्यांना तुमच्या आधी कसं कसं काय काय करायचं ते त्यांचं ते काम करते मी माझं एक काम करणार कर, ते पलीकडचा मळा मी घेतो अलीकडचा मळा तुला राहू जमन का पण माहिती का मला कुठे आहे आपला हा बघ नाही, ती बघ तुझ्या पद्धतीने डोक्या घरात निमानी
राहू दे, काय मशीनी अडचण म्हणून नाही. नेमकी गोठानी त्या म्हणे. मनावर तू म्हणशील हा तसं. काय अडचण काहीच नाही ते पैशाचं काय ती कर्ज आहे ना आपल्या परतली कर्ज कशाचं काही नको का आणू 3 लाख रुपये कर्ज आहे. आमच्यावर नाही, आम्ही नाही घेतलेलं, ते तुम्हीच घेतलेलं आहे. 3 लाख कर्ज हा. आपण इथं वावरात नाही, कर्ज वावरात काही तुला एक खर्च माहिती केलेलं का? नाही. आता तुला कुठे वावरात? मीच दोन बोलतो. निमाळ्यातली ऊसाची बिल ती माग आलती 11 लाख रुपये त्याच्यातून 3 लाख रुपये तो त्या कर्ज होतं ती देऊन टाकले राहिले किती 9 लाख मग ती 4.5 माझ्याकडे आणून देईन एवढी 4.5 म्हणलं रुपये. होतं गप्पा म्हणलं तू का बा मला माहित नाही तू असं काय बावळट नको शांत समजू. बसा म्हणलं होतं तरी ऐकत अरे, नाही. मला सगळं वाचता येते असं काय भांडणं करायची नाही ही तर तुला माहिती आहे ना एका मिरीला 1 रुपया ठेवू नको ती काय कर काढून माया नावावर नाही पटकन काय कर. नाही पैसे बिसे काय नाही हिचं जाऊ दे हे काय तो मोकार आहे टोटाने पैसे. अरे, स्वतः घेऊन कुठे येऊन देऊ मी नाही नाही हिला नको ठेवू ती झाली तिथे ही कर बरोबर आहे का आता काय राहिले तू काय नाही राहिलं. आता जरा ती काय लेखन जावाय बोलायची म्हणली का तू जाऊन दूर दे. पैसे काय मग आता नको का त्यांना कर काम बोलवायला? तू. आली का? मी नसते आई करीत. काय ग बोलवलेलं मला काय नाही, काम होतं जरा. पळत आलोय मी होय. हे थांबाना ना इकडे बांधणं लागली तुमची भांडणं काय भांडणं मी तुला काय म्हणले एवढं लगेच काय लडकी पडकी. कांगरावळा म्हणजे गावात यायचंच होतं मला बोलूनच करावं लागत नाही काय सांगावं जावई, माझ्या लेकीचं लग्न झालं तरी माझ्या मड्याला काम पुरलंय सारा घरातलं. आपण ते तुमचं झालं सगळं ठीक पण हे राही ना म्हण ही म्हणते तुझ्या पैसे राहायचं नाही हा. काय झालं हिला आता? काय झालं नाही मला राहायचंच नाही मग काय आता इथं तुलाही भरपूर आता हे काम ते पडतात काम पडणार मग- म्हणलं मी आम्हा आई पैसे मग राहणार तू काम करू लागायला मग आता नको का मला काय काळजी वाटत नाही का तू काय तिची? डोक्यावर बिकर एक पडली काम का? कर माझ्याकडेच ये मग कामाला चुलती आहे सावध तिला दिले वाया हा, माझ्या आईला आता राब राब राबून घेते आता मलाही अगं राबून घे. माझ्याकडे मला येत नाही असं पण काम करतं म्हणून. हा, बघा ना मग संस्कार आहेत संस्कार लय आहेत आमच्या संस्कार घरात. काय आता माझ्या आईला ती एवढा त्रास देते तुझ्या आईला देते पण माझ्या आईला तिथं दारास होणार आहे आता त्याचं काय नाही आपण नाही तिला थोड्या आम्ही ठेवून दिवसांनी घेणार बघू. नाही आमची तशी खानदान नाहीये. तो- तो- का लेकीला ना माहिती आमच्या का? घरून घरी आणायचं टोचं. काय- काय झालं? तिला काय कुठे नाही, पोरगाळ मला बारगाळी. मला राहायचं ऐकून घे माझं राहायचंच नाही तू लेख नांदल्या घरी ऐकावं का मेल्या घरी ऐकावं तू तिथं दिले तिथंच तुला मारावं लागणार. इथं आम्ही तुला सांभाळायला मोकळे नाही. ते मरायचं बघू नंतर मला कुठं मरायचंय पण आता तात्पुरतं ती मला आहे आईच ना लई मी आता आहे ना तापत इथंच होती. राहणार मग तात्पुरतं. 4 दिवस तू राह. एक मिनिट थांब. तू राहायची नाही इथं? हा, राहायचं पाहुणा तुम्ही बी जायचं नाही तुम्ही इथंच राहायचं आम्ही यांच्यात हा, राहणार मी तुम्ही आमच्यात. तुला काय माहिती का काय झालंय मला आता? पोरगी बघा काय झालंय ऐ, बरं का भावांचे झाले बरं आमच्या बरं वर- चालतंय सासरा ना ना? अहो, तुम्हाला नाही माहित 2 मिनिटं थांबा बरं ठीक आहे तुम्ही त्यांच्यात राहा मी आपली हा. यांच्यात हे राहा सासरा माझा आहे, हे बी हा. सासराचे हे मला पोरगी बघन माझं लग्न झालं मी जाणार नाही बरं चालेल तुमची आई पण चालतंय, आहे मला इथं. काही मला काही हा, हरकत हा, नाही. काय हरकत हा. नाही. अरे काय काय नाही तू काय problem. डोक्यावर पडली काय हा असू द्या अरे आणि तुमची सासू पण तुझी सासू आणि इथंच आम्ही आम्ही सांभाळतो सांभाळू. अहो, घ्या आईंना आज बोलवून सांभाळते आणि ते घ्या. तिला लय स्वयंपाक करतोय तो घाला पाहुण्याला राहून दे नाही, नाही, सांभाळ. आम्ही घ्या हॉटेलमध्ये बोलवून, जाऊ रोज. हिची कामं कमी होतील घ्या आईंना बोलवून घ्या आणि काय गोंधळ घालायचा तो घाला ती नको मी सांग. इथं बोला मी ना. मी इथं माझ्या आईसाठी बोला. थांबणार आहे काय माझ्या वागायची वडिलांसाठी तू? थांबणार आहे काय राहू दे. झालं भांडणे की लगेच इकडे निघत होय तू माया मग काय करायचं मग काय करायचं म्हणजे त्यांचं असंच त्यांचं बघून करावं घेते. लागतंय अहो. इथं थांबायची बिबाच नाही तुम्ही आले ना आजच्या दिवस नाही, नाही, जे- मला जेवण काही माहित नाही, मी करा जाणारच नाही आणि त्यांच्या निघा बरोबर. तुमच्या घरी बघा पोरी जायचंच नाही मला त्यांच्या बरोबर मला इथंच राहायचंय ए बाई तू सांग ऐ, त्या पोरीला नाही तर मला लावला इथंच पटा एखादा राहायचंय. बरं आली तर 4-2 दिवस राहू द्या नंतर 4-2 बघू. दिवसाचं वेगळं राहा ना मग मी पण राहते मग 4-2 दिवस बरं, ते आली आहेत तर ना ते तू नाही पण. नाही नाही, ये आली ना तरी पण इथं एकत्र नाही करायचं साहेब नाही, मी नाही, आपल्या नाही. लेकीला करून घाली हिची काय गडबड चालली हा. मधीच मग 4-2 दिवस ते आली तर राहते ना मग नाही मी पण. नाही नाही आता नाही तू ये ये ना, ना, मी इतकी राही. राहील, मी माझी मी आणि माझ्या इकडे राहते. पाहुणा बी राहील ना 4-2 दिवस काय फरक पडतो? पाहुण्याला राहू द्या रिकामं आहे ना, ना, आमच्या राहू तुझं द्या. सोबत जा परत राहू द्या त्यांचा पाहुणचार करा फक्त चांगला हा हा? काय ते ती करते ना. तिथं मी नका सांगू ठीक आहे चालेल जाऊ ना. द्या. माझं मग 2 काहीच किलो आज हरकत नाही. मट हा पाहुण्याच्या बघा, गळ्यात माळे माळे काहीच हरकत त्यांना नाही. काय राव. 2 किलो नुसतं पनीर पनीर आणा. आणून घरी बरं, करून बरं बसले आहे. तुझा जण हा मी पोरीला आणतो 1.5 किलो मटण बरं चला वा इकडं मला पण द्या मग त्यांच्या थोडं संग जास्त आणल्यावर. तोंड करू. काय मग काय करायचं आता काय करायचं म्हणजे जावायला सांगा इकडे जेवायला यायचं उगाच नका हा. भाऊकीचा असू करू नाही, नाही. गाव आहे आमचा आहे जीव ते आज तर नाही, वाटलं राहू झाल्या दे, राहू एवढं दे काय ना. फरक आहे पडत ना मी राहू दे त्यांची इच्छा आहे ना तिथं राहायची आज राहू आहे दे. ना. आम्हाला पूर्ण नाहीत मग बरं. जावं नको आम्हाला एखादं आम्हाला हा. नको वाटून राहू जावं दे वाटणं सगळ्याचं करायचं मग. लोकांच्या घरी बरं का राहू दे आज जाऊ बरं दे का? त्यांची तू हाऊस तरी भेटू कुठं दे. आज स्वयंपाक मोकार करती 2 नाही, आज बाटलीचे आहे ना असं आम्ही खायचं. लय प्याणार आहे कारण की हा, आज चालेल. आनंदाचा दिवस झाला. ते नाही, नाही. म्हणजे काय अडचण नाही पे- मग प्यायचं आपल्याला जाऊ समजून द्या. घेतलं. आज तिकडे ते काकी लसूण बिसून सोलून काकी द्या तिला. तुला माहित नाही आम्ही सगळे मसाला सगळेच बिसाला बस- आम्ही वाटावं लागेल. हॉटेलवरून मला मागवतो सगळं स्वयंपाक आम्ही. येतो मला स्वयंपाक येत नाही का सांग हा, ना. येतो सगळं ना. बस- इतके दिवस नाही कळाला बरं, मला एक अजून job येतोय म्हणून नका. आता कळलं. हा, असं दे की. या रे. बरं, मी काय म्हणते, तुम्हाला येतंय ना स्वयंपाक ते गप्प पनीर पाणी. पनीरचे नाही, नाही, तुकडे तू बिकडे आपलं करून द्या गपचूप काकीला. यांना आहे ना कोलून या तिकडे आपला हॉटेलच्या आधी काय म्हणते
तुम्ही येऊ नका सासूबाई वहिनी तुम्हाला सांगतो कोंबडी काही इकडे आली तुमची कोंबडीच मारली म्हणायचं कोंबडी कोंबडी मारली मटण करून लगेच तिकडे जाऊन द्यायची मग जाऊ दे. कोंबडी तुमच्या दारात येत नाही मग कुत्रा तुमच्या दारात येत नाही चला कुत्राच होत नाही आलो, चला, कुत्रा चला. तुम्हाला राहतो. जाळी मारी ना आम्ही मध्ये ओके. असं नाही. चला जाऊ दे आपलं. पाहू ना काय करू आज आपण आहे ना हॉटेललाच जेवायला जाऊ. हा मी पण नसते स्वयंपाक आज मजाच करायची ना आता काय तू मोकळं आता काय टेन्शन राहिलं काय कोण बंद नाही काय आपल्याला काय व्हायला नाही. लयच बंदर होतं बाई मला मोठी बरं पाहिजे, झालं. गार पाहिजे आणि आज मी दारू पिणार आहे हा काय बनायचं नाही आज फुल एन्जॉय काय मामा आज काय करतो? हे मला येऊन द्या ना होय, तुम्हाला येऊन द्या ना का भाऊजी तुम्ही जेवाय चालले ना नका येऊ, भांडणं झाले घरी. कशाला उगाच मी तिथं मी- मी साईड- लय लय नाही येणार वहिनी माझ्या भांड अरे मी लय नाही पित एकच कांबे पिन अरे एक काम तर चालता येईल का वैड दानावं लागेल काय होईन तसं होईन एकच पितो अरे आम्हाला उचलून मी नाही नको ती वहिनी खवळून मला नाही तसं नाही गेलं पाहिजे त्यांच्या आई आलाय जावाय तर पाहुणे तू मला हो, ती- जाऊ द्या तू- ना येऊ द्या ना. ती वहिनी मोकळं भांडण करीन आपल्यासोबत करू द्या. त्याच्यावर दमचं पिन त्याच्यात टाकून हा म्हणजे वास नाही. कॉकटेल त्याला काय होतंय काय पिते दमचं त्याला पाहुणार बरीच माहिती कॉकटेल बिकटेलची बरं का जाऊ दे आजच्या दिवस तुम्ही आला तर आता काय व्हायला झालं त्याच्यामुळे बायको काय परत जाऊन देईन का काय तुम्ही पिते काय? वासरण जावाय जावायला कॉकटेल होतं बरं कॉकटेल पासून माहिती आहे सगळं तुम्हाला वय कसला पाहिजे मी तसलं पितो ती बाहेर बाटली असती का चेंबू अशी होय, अंग तू- तसलं तू हे. थंडी आहे ना तू खांब्या खांब्या नंबर- ये- ये- नंबर- ये- एकच नंबर- पितो. नंबर वनचा- हा अगं तसं म्हणतात नंबर काहीतरी वनचा थांबे. त्याच्यावर नाव असतं काय अडचण नाही. चला नियमाला विन चल. घरी या राव, आमच्या नावाने बोंबा नका नाही नाही तुमचं काय नाव सांगतोय सांगा ते सासऱ्याचं नाव. हा म्हणजे मी मला सांगा सांगतो ना. बरोबर कोणा सांगायची माझं माझं थाळ- नका- नाही, नाही. नका बसन. सुधारलं तर पाहिजे ना आपल्याला माघारी हा, यायला तेवढं तुम्ही थोडे घ्या म्हणजे. नाही तर मग नाही येत आलं आमच्या तर- बरोबर नको येऊ गपचूप ये मागून येऊ का हा गाडी सासू ये मागून बोलली ना तुमची जाऊ बाई, हटकायची तुम्ही. हा ना, तेच करावं हं, लागणार. म्हणजे भांडण नाही करायची नको ये. आणि बाया बाईनं हाणलं तर बरोबर तुम्हाला हाणायला लागलं आम्हाला सहन होईल का? हा तसं होईल ना मग आपली आहे ना. पण येता येईल ना मला पिऊन हा सरळ एकदम मी आणते तुम्हाला तिघांना. बर 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 चला. चला हा हिच्या खांद्यावर बसून येऊ आपण. हा, माझ्या खांद्यावर बसून. हे येऊ द्या ना मला चला ना, हा. तुम्ही उठा बरं. मागून ये गपचीप तुम्ही का दाखवा. मागून येऊ गपचीप ये मागून हे नका आताच पेल्यावानी करायला लागली. तुम्ही एक काम करा पुढं व्हा नाही तर तिने का जर का गपचीप हा. पाहिलं तर म्हणजे ह्यो कुठं निघालाय